नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमचं या व्हिडिओमध्ये। आणि आज मी एक महत्त्वाचा विषय बोलणार आहे, तो म्हणजे LICचे ज्या पॉलिसीज आहेत, LICचे जे वेगवेगळे प्लॅन्स आपल्यापर्यंत येतात, आपल्याला दाखवले जातात, तर या प्लॅन्सचे रिटर्न किती असतात या विषयावर मी बोलणार आहे। फार महत्त्वाचा विषय आहे। म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यात लोकांना ह्या गोष्टी म्हणजे उघड कुठं मिळत नाहीत, की या गोष्टीचं नॉलेज मिळत नाही की या LIC पॉलिसीजमध्ये इंटरेस्ट रेट नेमका किती असतो। तर मी याच्यात थोडंसं बोलणार आहे की बघा, आपण इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, बरेचसे आपल्यासारखे लोक इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतात, त्याला कुठेतरी इन्व्हेस्टमेंट किंवा सेविंग करण्याचा एक हे असते, इच्छा असते, तो कुठेतरी एक ॲसेट क्लास शोधण्याच्या याच्यात असतो आणि त्याला बऱ्याच वेळेस असे इन्शुरन्स प्लान्स त्याच्यासमोर येतात, त्याला मांडले जातात, त्याला दाखवले जातात, त्याच्यावर त्याला थोडंसं आकर्षित केलं जातं आणि त्याच्यात तो फसण्याचे चान्सेस असतो। बघा, आपण इन्शुरन्स प्लॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। तर इन्शुरन्स प्लॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी नाही, मी तर या मताचा आहे की तुमचा इन्व्हेस्टमेंट ही तुमची वाढण्यासाठी असली पाहिजे आणि इन्शुरन्स हा तुमचा कवर असला पाहिजे। परंतु आपण काय करतो की ह्या पॉलिसीज वगैरे अशा डिझाईन केल्या जातात की तुम्हाला इन्शुरन्स पण त्याच्यात दिला जातो थोडाफार, आणि त्याच्या नावाखाली इन्व्हेस्टमेंट पण करून घेतले जाते, आणि दोघांमध्ये जेव्हा तुम्ही म्हणजे त्याचं एक्झॅक्ट व्हॅल्यू काढल्या जातात तर ते दोघांमध्ये काहीही मिळत नाही। म्हणजे इन्शुरन्सही सफिशियंट मिळत नाही आणि तुमची इन्व्हेस्टमेंटही चांगल्या पद्धतीने वाढत नाही। म्हणजे इन्शुरन्स पुरेसा चांगल्या पद्धतीनं जर तुमची इन्व्हेस्टमेंट वाढत असेल, अशा स्कीममध्ये तुम्हाला काही अडचण नाही। परंतु ह्या म्हणजे पॉलिसी ज्या असतात डिझाईन केलेल्या अशा असतात की त्याच्यात म्हणजे जास्तीत जास्त कंपनीचा फायदा कसा आहे या दृष्टिकोनातून बघितलं जातं। तर मी एक 2-3 गोष्टी याच्यात म्हणजे महत्त्वाच्या सांगणार आहे की सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ह्या पॉलिसीज 15-15 वर्षे लॉक असतात। म्हणजे तुम्ही आज 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 15-20 वर्ष मिनिमम ह्या पैशाला हात लावता येत नाही। हे झालं लॉक इन पिरियड, म्हणजे हे तुम्हाला ते दार बंद करून घेतलंच, त्याच्यात तुम्हाला नंतर ते पैसे काढायचा तर विषयच नाही। दुसरी गोष्ट, 15 वर्षे जर तुमचे पैसे हात लावू दिले जात नाहीत, म्हणजे ते नक्कीच चांगल्या कुठंतरी गुंतवणूक केलेल्या असणार आहेत। 15 वर्ष तुम्ही त्यांना डिस्टर्ब करणार नाही, ते पैसे त्यांना चांगले व्यवस्थित लावण्यासाठी त्यांना तुम्ही मोकळीक दिलेली आहे। मग 15 वर्षानंतर जेव्हा तुम्हाला हे पैसे तुमच्या म्हणजे येणार आहे तुमच्याकडं, तर त्यावेळेस तुम्ही कधी कॅल्क्युलेट केलं आहे का, किंवा कधी तुम्ही पाहिलं आहे का की हे सगळं जेव्हा आपल्याकडं पैसे येतील त्यावेळेस ह्या पैशाला आपल्याला व्याजदर किती लागणार आहे, किंवा व्याज किती मिळणार आहे, किती टक्के इंटरेस्ट रेट मिळणार आहे। तर एक मी बोल्ड स्टेटमेंट करतो बघा याच्यावर, की तुम्ही जर असं कॅल्क्युलेट केलं ना तर तुम्हाला ते इंटरेस्ट रेट 7% वर तुम्हाला कुठेही मिळणार नाही। म्हणजे जी पॉलिसी तुमची 15 वर्षे तुम्ही अडकून ठेवलेली आहे, 15 वर्षे ठेवलेली आहे, त्या 15 वर्षाच्या पॉलिसीला जर तुम्हाला 7% वर्षानुवर्षे दरवर्षी जर 7% इंटरेस्ट रेट जर मिळत असेल, तर मग तुम्ही काय पैसे कमवता, त्यापेक्षा काय पैसे वाढणार आहेत तुमचे। महागाई जर बघितली आपली तर 6%, 7% वर्षानुवर्षे आहे, आणि तुमचे जर पैसे 6, 7, 8% जर तुमचे 15-20 वर्षे जर पैसे त्याच्यात अशा स्कीममध्ये अडकले, अशा पॉलिसीमध्ये अडकले की ज्या ठिकाणी इंटरेस्ट रेट हे तुम्हाला 6, 7, 8% मिळतील, आणि जर हे पैसे तुमचे 25-20 वर्षे जर लॉक असतील, तर या पैशामध्ये गुंतवणूक करावी का नाही करावी हा आपण नक्कीच विचार केला पाहिजे। हां, आपण गुंतवणूक करावी ज्या ठिकाणी तुमचे इंटरेस्ट रेट, ज्या ठिकाणी तुम्हाला जे मिळणारा परतावा आहे हा महागाईपेक्षा 5, 6, 7% मिळायला पाहिजे जास्त। म्हणजे महागाई जर 6% असेल, तुमचा जर परतावा 12%, 13%, 14% जर त्याच्यात मिळाला असेल तर नक्कीच गुंतवणूक करायला पाहिजे। परंतु जर परतावा तुमचा 6-7% जर मिळत असेल तर ती गुंतवणूक नसून ते पैसे तुमचे तिथं कुजत पडलेले आहेत असं आहे। म्हणजे त्या पैशाची व्हॅल्यू तर तुम्हाला भविष्यात जाणवणारच नाही की मी ते काहीतरी म्हणजे ॲप्रिशिएशन केले, त्याच्यात काहीतरी म्हणजे पैसे मिळवलेत। आणि सगळ्यात मोठी गोष्ट हीच आहे की या पॉलिसी अशा डिझाईन केल्या जातात की ज्यामध्ये पारंपरिक पॉलिसीज, एंडोमेंट प्लॅन्स असे डिझाईन केले जातात की ज्यामध्ये तुम्हाला 7-8च्या वर तुम्हाला इंटरेस्ट रेट मिळणं फार कठीण आहे। आणि त्याच्यात दुसरा बाजू असते की LIC पॉलिसीमध्ये जेव्हा तुम्ही घेता त्याच्यात तुम्हाला दोन्ही गोष्टी दाखवल्या जातात।
एवढे भरा, एवढे दिवस थांबा आणि त्याच्यानंतर एवढ्यानंतर एवढे मिळणार. सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे. म्हणजे 15 वर्ष भरा आणि नंतर 21व्या वर्षी पैसे मिळणार. बघा, म्हणजे आपल्याला काय वाटतं, आपल्याला वाटतं की वा ठीक आहे, मला सूट भेटायली, पुढचे 6 वर्ष मला नाही भरायचे, म्हणजे 15 वर्षच भरायचे आणि 21 वर्षापर्यंत मला, म्हणजे 21 वर्षांना मला तेवढे मिळणार आहेत. पण 15 वर्ष जेवढेपर्यंत तुम्ही जे पैसे भरलेले आहेत ते 5 वर्षात पैसे डबल होतात. जर तुम्ही 12-15% हिशोबाने जर कॅल्क्युलेशन केलं तर 5 वर्षात ते पैसे डबल होतात. म्हणजे जर तुम्ही 15 वर्षे तुम्हाला समजा पैसे भरायला लावले, त्याच्यात ते 10 लाख रुपये तुम्ही गुंतवले, 10 लाखाची तुमची स्वतःची बचत झाली आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला पुढं अजून 6 वर्ष पाहिजे, म्हणजे इन्व्हेस्टमेंटला त्यांनी थांबवलं आहे, म्हणजे तुमचे ते इंटरेस्ट रेट फार पुढं जातो. म्हणजे त्याच्यात तुम्हाला पैसे त्या 15 वर्षात ते 20-21 वर्षामध्ये सगळ्यात जास्त वाढतात आणि आपण तिथं दुर्लक्षित होतो. म्हणजे ह्या पॉलिसी तुम्ही कॅल्क्युलेट करा. प्रत्येक पॉलिसी जेव्हा तुम्हाला असं म्हणजे कोणी सजेशन घेऊन येईल की या पॉलिसीमध्ये एवढे पैसे गुंतवल्यानंतर एवढे पैसे मिळतील, तर त्याला एकच प्रश्न विचारा की जेव्हा हे सगळं होईल तेव्हा मला ह्या पैशाला किती टक्के इंटरेस्ट रेट मिळालेला आहे तेवढं कॅल्क्युलेशन करून द्या. म्हणजे उदाहरणार्थ आपण बघतो, आपल्याला बरेच वेळेस आपल्या फ्लायर दिसतात, आपल्याला कुठे ॲडव्हर्टाईज दिसते की वर्षाला 1 लाख रुपये भरा, 10 वर्षापर्यंत भरा आणि 21 वर्षाला तुम्हाला 40 लाख रुपये घ्या. म्हणजे 10 वर्षात तुम्हाला 10 लाख रुपये भरा आणि 21व्या वर्षी 40 लाख रुपये घ्या, असं बऱ्याच वेळेस येतं. तर ह्याच्यात तुम्ही कॅल्क्युलेट करा, मोजा तिथं की जर मला 10 वर्षाचे 10 लाख रुपये भरत असतील तर मला 21व्या वर्षी ते पैसे जर 40 लाख मिळत असतील तर ते किती टक्क्याने आहेत. हे मी एक उदाहरण सांगितलं. तुम्हाला ह्या गोष्टी जेव्हा कळतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे बाप, याच्यामध्ये इंटरेस्ट रेट हा 6-7च्या वर जात नाही. ह्याच्यामध्ये आपल्याला इन्शुरन्सच्या नावाखाली आपली इन्व्हेस्टमेंटही गोळा केली जाते आणि इन्शुरन्सही आपल्याला दिला जातो, परंतु त्याचाही सफिशियंट इन्शुरन्स दिला जात नाही आणि मग आपण इथं फसल्या जातो. आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे की म्हणजे भारतामध्ये किंवा मोस्टली जे कॉमन पीपल आहेत, जे साधे लोक आहेत, ज्यांना फार आर्थिक नॉलेज नाही, ज्यांना कॅल्क्युलेशन्स माहीत नाही, ज्यांना थोडंसं काहीच म्हणजे फायनान्शियल बॅकग्राऊंड नाही, ते लोक अशात फसल्या जातात. ते मग त्याच्यात तुम्हाला 15-20 वर्ष बाहेर निघता येत नाही. म्हणजे तुम्हाला एवढे भरा आणि एवढे देतो म्हणलं की आपलं तिथं ब्लॉक होतो. आपण तिथून पुढं आपण विचार नाही करत, आपल्याला ते अंडरस्टँडिंग नाही कळत की इथून पुढं एवढे भरल्यानंतर हे जर 40 लाख रुपये किंवा हे जे पैसे ते किती टक्के व्याजानं पडलेत. तर मी तुम्हाला अजूनही सांगतो की जर ते पैसे 7%च्या वर जर आले तर म्हणजे येणारच नाही ते, की 7%, 6%च्या वर इंटरेस्ट रेट, 8%च्या वर इंटरेस्ट रेट कुठलीही पॉलिसी देत नाही. आणि ते कॅल्क्युलेट करा, म्हणजे तुमचा अंदाज तुम्हाला येईल. 6% पैसे जर वाढत असतील, 7%ने वाढत असेल तर ते महागाईपेक्षा काय जास्त वाढायलेत. मग पैसे त्यापेक्षा तुम्ही सेविंग बँक FDला जरी ठेवले तरी तेवढे राहतात आणि वरून 15-20 वर्ष तुमचे पैसे लॉक. जर कधी मग मी याच्यावर डिटेल एक व्हिडिओ बनवल की का हे अशा पॉलिसी डिझाईन केल्या जातात, इन्व्हेस्टरला का फायदा नाही मिळत अशा गोष्टींचा, की ज्यामध्ये तुम्हाला 20 वर्ष जर लॉक असेल तर तुम्हाला 12-15% इंटरेस्ट रेट मिळायला पाहिजे. आणि म्हणून आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करणार आहात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण फायनान्शियली लिटरेट व्हा. आपल्याला इंटरेस्ट रेट कळू द्या, महागाई कळू द्या आणि त्याच्यानंतर मग चांगल्या व्यवस्थित असेट क्लास शोधा आणि त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करा. त्यासाठी तुम्ही एक चांगल्या फायनान्शियल ॲडवायझरचा, चांगल्या फायनान्शियल एक्सपर्टचा, जो तुम्हाला रिअल फॅक्ट सांगून तुमची इन्व्हेस्टमेंट कराल, त्याचासुद्धा मदत घेऊ शकता. थँक्यू.